शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या। कापूस उत्पादकता हेक्टरी 4 क्विंटल 22 किलो प्रस्तावित। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसाठी कृषी विभागाची माहिती। नंदुरबारात मिरची लागवडीस गती, लागवड स्थिर राहणार। मागील हंगामात बाजारात दरही स्थिर। CCIने विकला 35 लाख गाठी कापूस। महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची विक्री। पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या दुपटीने वाढणार। पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर देवरे यांची माहिती। महात्मा फुले कृषी विद्यापीठाला मिळेना कुलगुरू। पवनार ते कोल्हापूरपर्यंतच्या शक्तीपीठवर शिक्कामोर्तब। स्मार्ट प्रीपेड मीटरला तीव्र विरोध, महावितरण अधिकाऱ्यांना घेराव। सिल्लोड शहरातील नागरिक आक्रमक, ग्राहकांना 11,000चा भुर्दंड बसणार असल्याचा आरोप। अधिकारी पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार सोमवारी जिल्हाभरातील विविध गावात महसूल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला। तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला। वेरूळ परिसरातील हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर छापे, खुलताबाद पोलिसांची मोठी कारवाई। कळमोडी धरण यंदा महिनाभर अगोदरच 100% पूर्ण भरले। आरमाळा नदीच्या ग्रामस्थांना सावध राहण्याचे आवाहन। 68,000 मजुरांच्या हातांना रोजगार योजनेचा आधार। एकाच आठवड्यात मजुरांची संख्या निम्म्याने घटल्याचे आले समोर। आष्टी शिवारात गांजाची 8 झाडे जप्त। चिंतेचे ढग, मे महिन्यात जोरदार पाऊस तर जून महिन्यात उघडीक, शेतकरी चिंतेत। शक्तीपीठ मार्गासाठी जमीन मोजणी, विरोध करीत शेतकऱ्यांची घोषणाबाजी। पावसाची उघाड, हिरव्या चारायला आले सोन्याचे दिवस।